चला म्हणे उलगडूया। तब्बल 20 वर्ष संघर्ष करून शासनाला शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा अध्यादेश काढण्यास संघटनेने भाग पाडले। मात्र अजूनही शिक्षकेतर भरती प्रक्रिया सुरू झाली नाही। परिणामी बदलापूर सारख्या घटना घडत आहेत। त्यामुळे शासनाने तात्काळ शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू करावी। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे 24 वर्षानंतरच्या लाभाच्या अनुषंगाने पूर्वीप्रमाणे S5 मध्येच वेतन निश्चिती करण्यात यावी। नवीन सुधारित आश्वासित प्रगती योजना 10-20-30 बाबत तात्काळ निर्णय घ्यावा। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी शिक्षक पदाला पाहत असं पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विना अट आणि वेतन श्रेणीत पदोन्नती मिळावी। शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त झाल्यानंतर त्यांच्या पदात वेतन श्रेणीत कोणताही बदल करू नये आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळातर्फे सोमवारी पुण्यात शनिवार वाडा ते शिक्षण आयुक्त कार्यालय या दरम्यान विराट मोर्चा काढण्यात आला। शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे नेते शिवाजी खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी हजारोंच्या संख्येने या मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। कंत्राटी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमुळे बदलापूर सारख्या लैंगिक अत्याचाराच्या घटना घडतात। शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे 2005 नंतर भरली गेली नाहीत। त्यामुळे लहान विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचारांच्या घटना घडत आहेत। शासकीय कर्मचारी हे आपले काम जबाबदारीने करतात। त्यामुळे शासकीय शिक्षकेतर कर्मचारी भरती तात्काळ सुरू करावी या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले होते। पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, संघटनेचे अध्यक्ष अनिल माने, कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर, विना अनुदानित कृती समितीचे खांडेराव जगदाळे, मुख्याध्यापक संघटनेचे हरिश्चंद्र गायकवाड, शिक्षक लोकशाही आघाडीचे शिवाजी कामथे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले। सुमारे 7 ते 8 हजार शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले। शिवाजी खांडेकर म्हणाले, शनिवार वाडा ते शिक्षण आयुक्त कार्यालय या दरम्यान काढलेला मोर्चा हा केवळ इशारा आहे। त्यानंतरही संघटनेच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढील टप्प्यात तीव्र आंदोलन केले जाईल। तसेच हिवाळी अधिवेशनात हजारोंच्या संख्येने कर्मचारी आंदोलनासाठी एकत्र येतील। शासनाने त्यांच्या संयमांचा अंत पाहू नये। शेवटचा पर्याय म्हणून संघटनेतर्फे राज्य मंडळाच्या 10वी-12वीच्या परीक्षांवर तसेच निवडणूक कामासह सर्वच कामावर बहिष्कार घालतील हे शासनाने लक्ष घ्यावे। शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरत असेल तर त्याचे डिमोशन केले जाते, हे बेकायदेशीर असून शासनाने आपल्या धोरणात बदल करावा अशी मागणी खांडेकर यांनी केली। जयंत आसगावकर म्हणाले, कंत्राटी कर्मचारी असल्याने बदलापूर सारख्या गंभीर घटना घडतात तरीही शासनाने डोळे उघडलेले नाहीत। शासनाने 52,000 कर्मचाऱ्यांची पदे रिक्त केली असून ही अन्यायकारक बाब आहे। अधिवेशनात अनेक वेळा यावर आवाज उठवला जातो। कंत्राटी भरतीचा आम्ही निषेध करतो। इतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली आश्वासित प्रगती योजना 10-20-30 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू केली पाहिजे। तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे अशा प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। राज्य सरकारकडे आणि शिक्षण विभागाकडे प्रामुख्याने ही मागणी आहे। गेल्या 15-20 वर्षापासून आम्ही ज्या भूमिकेसाठी लढतोय, या माध्यमिक शाळांमध्ये आमचे जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यामध्ये लिपिक असतील, प्रयोगशाळा सहाय्यक असतील, ग्रंथपाल असतील, परिचर असतील, चतुर्श्रेणी कर्मचारी सेवक असतील, हे कर्मचारी नाही आहेत। त्यामुळं त्या विद्यार्थ्यांसाठी अनेक गैरसोयी होत आहेत। प्रशासकीय काम ठप्प झालेलं आहे आणि म्हणून हे कर्मचारी त्या शाळेमध्ये दिले पाहिजेत। याच्यासाठी 15-20 वर्ष आम्ही लढतोय आणि ती प्रमुख मागणी आमची आजच्या याच्यात देखील असणार आहे। त्याचबरोबर आमच्यामधला एक चतुर्श्रेणी कर्मचारी आहे की ज्याच्या 24 वर्षाच्या लाभानंतर त्याला वेतन श्रेणीमध्ये S5 या वेतन श्रेणीमध्ये त्याची वेतन निश्चिती होत होती आणि कुणीतरी त्याच्यामध्ये काहीतरी कुलुप्त्या करून पुन्हा ती S5 मधली वेतन श्रेणी थांबवण्यात आली आणि महाराष्ट्रातल्या चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांची रिकव्हरी करण्याचं काम सुरू केलंय। म्हणजे इतका अन्याय सरकार करतंय, त्यांना चतुर्श्रेणी कर्मचाऱ्याचे 300-400 रुपये दिसत आहेत आणि एकीकडे बाकीचं अनेक गोष्टीवर ते पैसे उधळतायत। लाडकी बहीण असो किंवा आम्हाला त्याला नावं ठेवायची नाहीत, परंतु जिथं खैरात करायची आहे, तिथं निवडणुका जिंकायच्या आहेत, तिथं तुम्ही विचार करत नाही आणि प्रामाणिकपणे मुलामुलींसाठी काम करणाऱ्या घटकांच्यासाठी तुम्हाला मात्र विचार सुचतोय। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेनंतर 10, 20 आणि 30 वर्षांनंतरचा लाभ देत आहे आणि तेच नियम आम्हाला लागू असणारे आम्ही शिक्षकेतर कर्मचारी आहोत। आम्हाला मात्र 10, 20, 30 वर्षांनंतरचा लाभ तुम्ही देत नाही। हे काय प्रकार चाललाय? काही मागण्या तर आमच्या विना पैशाच्या आहेत। काय मागतो आम्ही विना पैशाचं?
की जे शिक्षक आमदार आहेत, जे माध्यमिकचे शिक्षक त्यांना मतदान करतायत, त्यांना मतदान करण्याचा अधिकार आम्हाला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना द्या, म्हणजे आमचे प्रश्न सोडवायला आम्ही पण सक्षम होऊ ना. तर मतदानाचा अधिकार द्यायला सुद्धा जर शासन दुर्लक्ष करत असतील तर मग शेवटी हे सरकार आमचा अंत पाहतंय. आणि असे आमचे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत गेले कित्येक वर्ष सरकार ते गांभीर्याने घेत नाही, म्हणून नाविलाजाने आज पुण्यातल्या ऐतिहासिक ठिकाण असणाऱ्या शनिवारवाड्याच्या बाजूनी आम्ही या मोर्चाला सुरुवात करतोय. आमचा हा असंतोष महाराष्ट्र सरकारला इशारा आहे. आजचा हा महामोर्चा इशारा आहे. हा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा महाराष्ट्र सरकारला याहून आक्रमक असणार आहे, तो परवडणार नाही. मी थोड्या वेळानंतर तोही जाहीर करणार आहे. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मग मात्र सरकार विचार करेल की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवल्याशिवाय पर्याय नाही. अशा प्रकारचं आम्ही नाक दाबण्याचं काम सुद्धा परीक्षेच्या कालावधीमध्ये करणार आहोत.